नमस्कार मित्रांनो, एमपीएससी लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नुकतंच जर आपण बघितलं असेल तर भारतासाठी एक खूप पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे भारत आता जगामध्ये 5व्या स्थानावर आलेला आहे. भारताची जीडीपी ही आता ग्रो व्हायला लागली आणि जपानसाठी एक निगेटिव्ह पॉईंट म्हणजे की जपानची जी काही अर्थव्यवस्था आहे तर ती मंदावलेली आहे किंवा रिसेशन मध्ये गेलेली. रिसेशन म्हणजे काय मित्रांनो, की एका वर्षामध्ये 4 भाग केले जातात. त्या प्रत्येक भागाला म्हटलं जातं क्वार्टर, म्हणजे असे 4 क्वार्टर असतात आणि जेव्हा पहिल्या क्वार्टरमध्ये अर्थव्यवस्था मंदावते, दुसऱ्या पण क्वार्टरमध्ये अर्थव्यवस्था मंदावते, तेव्हा होतं रिसेशन, तेव्हा येते मंदी. तर तीच मंदी आज जपानमध्ये आलेली आहे आणि जपानचा जो काही जीडीपी तर तो जीडीपी आता कमी झालेला आहे, तो घटलेला आहे. म्हणूनच जपानची जी काही रँक 3 होती ती आता 4 झालेली. म्हणजे आता 4थ्या स्थानावर हा जपान गेलाय. याच्या पाठीमागचे कारण काय? जी काही अर्थव्यवस्था मंदावलेली जपानची आणि भारतामध्ये असे कोणते कारण आहे, की ज्या कारणामुळं भारताचा जो काही जीडीपी तर तो वाढलाय. तर याची सर्व कारणे आपण या व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत. परंतु या अगोदर आपण हे सुद्धा समजून घेऊया, की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या स्थानावर कोणकोणत्या देशाचा जीडीपी आहे. तर पहिला देश येतो तो म्हणजे यूएसए, ज्याचा जीडीपी आहे 27.9 ट्रिलियन डॉलर. दुसऱ्या स्थानावर चायना, ज्याचा जीडीपी आहे 18.5 ट्रिलियन डॉलर. तिसऱ्या स्थानावर आहे जर्मनी, ज्याचा जीडीपी आहे 4.7 ट्रिलियन डॉलर. चौथ्या स्थानावर मग आता जपान आलेला आहे, कारण की जपान हा अगोदर तिसऱ्या स्थानावर होता, जो की आता 4थ्या स्थानावर आलेला आहे. त्याची जीडीपी आहे 4.2 ट्रिलियन डॉलर आणि भारताची जी काही जीडीपी तर ती आहे 4.1 ट्रिलियन डॉलर. म्हणजे काय, की भारत आता काही दिवसामध्ये एक त्या IMF ने प्रेडिक्शन पण दिलेलं आहे, की 2028 पर्यंत भारत हा आता 4थ्या स्थानावर येईल. म्हणजेच काय, की जपान 5व्या स्थानावर जाऊ शकतो. तर हे झालं रँक जीडीपी त्या त्या देशाची. आता मग महत्वाचा मुद्दा बनतो, की असं प्रेडिक्शन या अगोदर आलं होतं का? तर ऑक्टोबर मध्येच IMF ने असं प्रेडिक्ट केलं होतं, की जपानचा जो जीडीपी तर तो 0.4% घसरणार आहे. तर तो घसरलेला पण आहे आणि म्हणूनच काय, की जपान आता तिसऱ्या स्थानावर, 4थ्या स्थानावर गेलेला आहे. याच्या पाठीमागचे कारण काय, की नेमकं जपानमध्ये असं का घडलं? तर महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा म्हणजे, की जपानमध्ये तुम्हाला माहिती असेल, की वारंवार भूकंप हे चालूच असतात. याचे परिणाम काय होतात? तर जपानमध्ये जर बघितलं तर 94% हे जे काही इम्पोर्ट केला जातो माल, तर ते 94% केला जातो. कारण की जपानमध्ये ज्या काही प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, कच्चा माल लागतो, तर तो कच्चा माल हा जपानमध्ये फारसा तयार होत नाही. तर तो इम्पोर्ट केला जातो आणि नंतर मग त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. अजून जर दुसरा महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा म्हटलं तर 63% जे काही अन्न आहे तर ते इम्पोर्ट केलं जातं. कारण की जपानमध्ये एवढी काही फारशी जमीन नाही. त्यामुळं तिथं काही अन्न पिकवलं जात नाही. म्हणून जास्त डिपेंडंट हे इम्पोर्ट फूडवरती हे जपानचे लोकं आहे. तिसरा याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे की तिथलं जे काही चलन आहे, येन चलन, तर ते 6.6% घसरलेलं आहे डॉलरच्या तुलनेमध्ये. तर हे काही परिणाम आहे, की यामुळं तिथली जी काही अर्थव्यवस्था ही मंदावलेली आहे. आता ही अर्थव्यवस्था मंदावलेली म्हणजे की एवढे जे काही कारण आहे, त्या कारणाचा एक परिणाम होतो तो म्हणजे, की लोकांनी तिथं जे काही खरेदी करायचं होतं तर ते कमी केलेलं आहे. तिथं खर्च करायचा कमी केलेला आहे. मग याचा परिणाम हा झाला, की डिमांड कमी झाली, सप्लाय घटला. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमॅटिकली तिथं कमी होणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग जर कमी होत असेल, तर तिथं जो काही रोजगार असेल, तर तो रोजगार सुद्धा कमी होणार आणि याचा परिणाम म्हणजे, की तिथला जो काही जीडीपी होता, तर तो आता घटलेला आहे. म्हणूनच जपान हा आता 4थ्या स्थानावर गेलेला आहे, 3ऱ्या स्थानावर. परंतु याचा एक पॉझिटिव्ह पण पॉइंट जपानला होऊ शकतो. तो पॉझिटिव्ह पॉइंट म्हणजे, की आता की जपानमध्ये जे काही प्रोडक्शन होतंय, वस्तू स्वस्त झालेल्या आहेत. कारण की डिमांड नाही, वस्तू स्वस्त झाल्या. जर वस्तू स्वस्त झाल्या, तर बाहेरचे जे काही देश असतात, तर ते त्या देशाकडून
त्या वस्तू आयात करत असतात, म्हणजे कुठंतरी एक जपानला एक्सपोर्ट करण्याचा चान्स आता तिथं भेटू शकतो आणि हाच एक पॉझिटिव्ह पॉइंट जपानसाठी असू शकतो, तो म्हणजे इम्पोर्ट. आणि याचा एक पॉझिटिव्ह पॉइंट अजून एक तिथं घडला तर तो म्हणजे जे काही जपानचं शेअर मार्केट आहे निक्की 225, तर हे सुद्धा एक ग्रो करायला लागलंय, कारण की शेअर मार्केटमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे जपानमध्ये. तर हे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट होते जपानच्या अर्थव्यवस्थेसाठीचे. आता याचा भारताला काय फायदा होऊ शकतो, की भारत आता जपान जर 4थ्या स्थानावर गेलाय, तर आता भारताला अजून सोपं झालंय की एक टेक ओव्हर करणं जपानला, कारण की जपान 2028 पर्यंत 5व्या स्थानावर येऊ शकतो आणि भारत हा 4थ्या स्थानावर जाऊ शकतो. तर हा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. आणि भारतानं हे शक्य का केलं, की का भारत 5व्या स्थानावर येऊ शकला, तर महत्वाचं म्हणजे एमएसएमई सेक्टर जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे तर ती सर्वात जास्त भारतामध्ये व्हायला लागली. त्यामुळं एक मॅन्युफॅक्चरिंगचं जे काही हब आहे तर ते भारतामध्ये तयार झालं. एक्सपोर्ट जास्त झाला भारताचा. त्यामुळं एक भारत 5व्या स्थानावर पोहोचू शकला. भारताचा जीडीपी हा जास्त होऊ शकला. आता याच्यामध्ये अजून एक चिंतेची बाब म्हणजे की भारताबद्दल, की भारताचा जो काही पर कॅपिटा इन्कम आहे, तर तो पर कॅपिटा इन्कम हा तुलनेनं इतर देशाच्या खूप कमी आहे. कारण की भारताची जी लोकसंख्या बघता तर प्रत्येक व्यक्तीचं जे काही उत्पन्न असेल हे जास्त नाहीये. त्यामुळं पर कॅपिटाच्या बाबतीमध्ये जर भारताचा विचार केला तर भारत हा म्हणजे खूप कमी पर कॅपिटा इन्कम भारताचा म्हटला जाऊ शकतो. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे होते, की जपान आणि भारताबद्दलचे. या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला कळालेच असेल. या व्हिडिओबद्दल तुमचे काही मत असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि विशेष म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून इथून पुढे जे काही महत्त्वाचे अपडेट्स येतील तर ते तुम्हाला या YouTube चॅनलवरती मिळत राहील. धन्यवाद.